नमस्कार, मी उमेश जामसंडेकर. महाराष्ट्र यामध्ये चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहे. या इथे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने एक हल्लाबोल आंदोलन चालू केलं होतं आजपासून. त्या संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले साहेब माझ्याबरोबर आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे अध्यक्ष मेढेसाहेब प्रोफेसर अरुण मेढे आहेत. महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा ज्योतिताई सरेकर या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र उपाध्यक्ष किरणराव मोरे आहेत. त्याच्यानंतर रोईकर आहेत. आपले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे सहकारी तुमचं नाव काय तिथे दिशांत आहेत. त्याच्यानंतर ताई तुमचं नाव काय सांगा. सीताबाई शिरसाट आहेत. हे आंदोलन सर आज आपण 27 तारीख आज आपण घेतलं या ठिकाणी आंदोलन. मला वाटतं आपण बरीच वर्ष म्हणजे विधानसभेचं अधिवेशन वगैरे असेल त्यावेळेला आपण तुम्ही आंदोलन हे करता. आज ज्या मागण्या तुम्ही दिलेल्या आहेत त्या सातत्याने त्या मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही करत आहात. तर त्या मागण्या कोणत्या आणि त्यासाठी आज तुम्ही जे मंत्र्यांची भेट घेतात त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय आश्वासन? आज पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीनं आझाद मैदान या ठिकाणी 27 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून आपण या ठिकाणी आंदोलन करत होतो. आणि या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या खास करून महाराष्ट्र राज्य सरकार जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना अभिवचन दिले होते की लाडकी बहीण योजना आणि त्यांना दरमहा 1500 रुपयाचा अनुदान पण द्यायला त्यांची जी योजना आहे त्या योजनेबद्दल आपल्याला कोणताही आक्षेप नाही. पण या विद्यमान सरकारने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा जो निधी आहे त्या निधीतून जी काही रक्कम आहे ती रक्कम वर्ग करण्याचा घाट त्यांनी घातला. आणि साधारणपणे अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजाचा 508 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मे, जून आणि कालचा फेब्रुवारी या एवढ्याच्या कालखंडामध्ये त्यांनी तो निधी वळवण्यात आलेला आहे. या निधी वळवण्याच्या निषेधार्थ आपण पॅन्थर आर्मीच्या वतीनं या ठिकाणी बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलन आपण करत आहोत. मुद्दा क्रमांक 1 की जे सन 2020 पासून आपण आझाद मैदान इथं आंदोलन करतोय की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये वाटा मिळावा आणि तो जो मिळालेला जो निधी आहे तो दरवर्षी खर्च करण्यात यावा. त्यातनं सुद्धा जर तो शिल्लक राहिला असेल निधी तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करावा अशा स्वरूपाचा कायदा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्याच कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या कायद्याच्या अंमलबजावणी करावी आणि या दलितांचा आणि आदिवासींचा निधी इतर खात्याकडे वळवू नये, तो खर्चित ठेवू नये आणि तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करावा अशा स्वरूपाचा आर्थिक निधीचा एक कायदा करावा. दुसरा आमचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे भूमिहीनांचा विषय आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना या योजनेमध्ये जे काय जमिनीची कमाल मर्यादा आहे बागायत करता 8 लाख रुपये, जिरायत करता 5 लाख रुपये आहे. आज एकीकडे जमिनीचा बाजारभाव तुम्ही जर बघितला तर गुंठ्याला 8 लाख रुपये दर आहे. पण हे महाराष्ट्र राज्य सरकार आमच्या भूमिहीनांना अनेक वर्ष झाला फसवत आहे. आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेकरता बाजारभावानुसार या शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात. त्याचबरोबर 2018 पूर्वी ज्या लोकांनी कर्ज काढलेत त्या योजनेमध्ये पूर्वी 50% अनुदान आणि 50% कर्ज अशी योजना होती. 2018 नंतर ती 100%वर आली. पण ते 2018 पूर्वीचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची सगळी कर्ज माफ करण्यात यावी. त्याचबरोबर लाडक्या बहिणीला जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या फंडातून जर पैसे तुम्ही देत असाल तर आम्हाला आमची अशी मागणी आहे तर तुम्ही 1500 रुपये हे मानधन न देता त्या लाडक्या बहिणीला भरघोस अशा पद्धतीचं 15,000 रुपयाचं मानधन तुम्ही दिलं पाहिजे. त्याचबरोबर बाकीच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्यांना महाराष्ट्र सरकार व्याज अनुदान देतं. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या बेरोजगार युवकांना जेव्हा कर्ज देतं त्या कर्जाच्या व्याजाची हमी हे राज्य सरकार घेतं. सेम अशाच पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले विकास महामंडळ असतील, इतर मागासवर्गीय महामंडळ असतील, या दलितांच्या या आदिवासींच्या या मुलांना सुद्धा बेरोजगार युवकांना जेव्हा तुम्ही कर्ज देताय तेव्हा कर्जाची हमी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. त्यांना जसा तुम्ही लाभ देताय अशाच पद्धतीने ह्या सुद्धा लोकांना तुम्ही लाभ दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे.
त्याचबरोबर युजीसी धोरण जे सध्या केंद्र सरकारने युजीसी धोरण आखलं आणि ते सुप्रीम कोर्टानं स्थगित केलंय. सध्या 19 मार्चला त्याची दुसरी सुनावणी होणार आहे. आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारनं जे काही विद्यापीठी शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये जो जाती भेदभाव केला जातो अशा विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी समता कमिटीचे गठन करावं आणि तो सुखदेव थोरातचे जे काय त्यांच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनाची अंमलबजावणी केंद्र सरकारनं करून त्या ठिकाणी केंद्रामध्ये आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये 19 तारखेमध्ये त्यांनी त्यांचं चांगलं म्हणणं मांडावं आणि या ज्या काय आपल्या विद्यार्थ्यांच्यावर जाती भेदभाव होतो त्या जाती भेदभावाच्या विरोधात केंद्र सरकारनं सुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्य करावं आणि या जाती भेदभावाच्या विरोधात केंद्र सरकारनं आपलं म्हणणं कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीनं मांडावं अशी आपली मागणी आहे. आणि आता उद्या एप्रिल महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये जातीय जनगणना होते. तर ही जातीय जनगणना केंद्र सरकारनं सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीय जनगणना करू. जेव्हा जातीय जनगणनेचा केंद्र सरकारनं आता फरमान काढलं किंवा त्याचा कायदेशीररित्या आदेश काढला त्या आदेशामध्ये ओबीसी आणि भटक्या जातीची जातीय जनगणना करणार असं कुठेही त्याच्यामध्ये नमूद नाही. आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे जे काय तत्व आहे ते तत्वाला तिलांजी देण्याचं काम हे केंद्र सरकार करायले. हा जो तमाम भारतातला ओबीसी वर्ग आहे हा साधारणपणे 3000 जातीमध्ये विभागलेला आहे. त्यांची सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे ह्याचा जर डाटा गोळा करायचा असेल तर तो जातीय जनगणनेतून होतो. आणि आमची प्रामुख्याने मागणी आहे उद्याच्या जातीय जनगणनेमध्ये ओबीसी आणि भटक्या समाजाची या ठिकाणी जातीय जनगणना व्हावी. अशा सगळ्या आपल्या या सगळ्या या मागण्याच्या अनुषंगानं आज आम्ही विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये सामाजिक न्याय मंत्री आदरणीय मंत्री महोदय संजयजी सिरसाट साहेब यांची या ठिकाणी भेट झाली आणि या भेटीमध्ये आम्ही या सगळ्या मागण्याच्या अनुषंगानं त्यांना निवेदन देण्यात आलं. तर ते निवेदन स्वीकारताना असे म्हणाले की तुम्ही जे काही सगळ्या मागण्या करताय या सगळ्या माझ्याच मागण्या आहेत आणि मी विधिमंडळामध्ये या मागण्या पूर्तता करण्यासाठी कायम पद्धतीनं लढत असतो. निश्चितपणे तुमच्या या सगळ्या मागण्यांचं सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून या तुमच्या सगळ्याची मागणीची पूर्तता मी करणार अशा पद्धतीने या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रोफेसर मेढे आहेत. मेढे सर, आपण संजय गांधी उद्यानातील आदिवासींचा प्रश्न उचलला होता. बरोबर. मी आपण बोराई खाडील बोराई गावात गेलो होतो. तर तो एक प्रश्न साहेब महत्वाचा. आज या आदिवासींना संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या संविधानाच्या अधिकाराचं उल्लंघन करून सरकार आज त्यांना त्या ठिकाणून नोटिसा काढून हलवत आहे तिथून आणि त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था करत आहे. परंतु हे कायदेशीर बेकायदेशीर असल्याकारणाने विठ्ठल लाल म्हणून जे आहेत कष्टकरी शेतकरी कामगार संघटनेचे त्यांना आम्ही जाऊन भेटलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितले की हा विषय जो आहे पॅन्थर आर्मीचे तुमच्या अध्यक्षांचे मांडा आणि आम्हाला त्या बाबतीत तुम्ही अशी आम्हाला मदत करा. त्यावेळेला तुम्ही हजर होता. हो. काय घडलं ते तुम्ही सांगायचं. आदिवासी जे लोक आहेत त्या लोकांना गव्हर्नमेंटने नोटिसा दिल्या आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे हा जो भूखंड आहे हा भूखंड तुम्ही खाली करा अन्यथा तुमच्यावरती कानूनी कारवाई करण्यात येईल. आणि नॅशनल पार्क मध्ये जे आदिवासी लोक राहतात आणि तिथंच ते सर्व्हिस पण करतात पण त्या लोकांवरती गव्हर्नमेंटने म्हटल्यानंतर घराचं घर भाडं द्यावं म्हणून त्यांच्या पगारातून ते जे रक्कम आहे ते काटण्यात येते. आणि हा जो अन्याय त्या आदिवासी लोकांवरती झालेला आहे त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की पॅन्थर आर्मी तर्फे तुम्ही आमची जी लढाई आहे आणि आपल्या जे बहुजन समाजांची जी लढाई आहे त्याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष देऊन आम्हाला तुम्ही सपोर्ट करावं. तो आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे माननीय संतोषजी आठवले साहेब यांना ही गोष्ट सांगावी आणि आम्हाला जास्तीत जास्त तुम्ही मदत कराल आमच्या सोबत याल अशी त्यांनी नम्र विनंती केलेली आहे. आणि त्यांना आम्ही माननीय जामसांडेकर सर पत्रकार यांनी आणि मी त्यांना सांगितलं की आमचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहे संतोषजी आठवले साहेब हे
या गोष्टीमध्ये विशेष लक्ष देतील आणि तुम्हाला सहकार्य करतील, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा असं मी त्यांना सांगितलं. आणि असं आश्वासन दिल्यानंतर आठवले साहेबांना या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की जे बहुजन समाजांचा जो लढा आहे, आपण बहुजन लोकांसाठी जो हे संघर्ष करतो, लढतो, तर त्यांना आपण सहकार्य करूया, मदत करूया असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मेडे सरांनी त्यावेळी ते हजर होते, त्यावेळी विठ्ठल लाड यांनी संविधानिक म्हणजे त्यांना जे अधिकार आहे त्यांचा त्यांनी संपूर्ण पाडा वाचला होता. ती लढाई आता हायकोर्टामध्ये आहे आणि त्यांची फक्त एकच इच्छा आहे की या महाराष्ट्रात जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांनी या महाराष्ट्रातल्या आदिवासी निदान आपण महाराष्ट्रातल्या आदिवासींचा प्रश्न पहिला उचलूया, नंतर हा देशभर आंदोलन ते करणार आहेत. त्यांचं ते म्हणाले यामध्ये पॅन्थर आर्मीने एक महत्वाची भूमिका घ्यावी. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही आमच्या मंडळींशी बोलतो आणि चर्चा करतो आणि जर त्या आदिवासीवर अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढण्यात पॅन्थर आर्मी आमची अग्रेसर असेल असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. तसंच या इथे आमचे कॅमेरामॅन नाही आहेत, पण महाराष्ट्राचे संघटक आहेत कुंबळे साहेब, यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्या चॅनलसाठी आज कॅमेरामॅनची भूमिका घेतली. कुंबळे साहेब तुमचंही अभिनंदन. हे आहेत आमचे कुंबळे साहेब. कुंबळे साहेब पॅन्थर आर्मीच्या दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज आमच्या संतोषजी आठवले साहेबांनी जे चळवळ उभी केली, आज त्यांच्यावर एक दिवसाचं उपोषण आणि ते बी ते जिंकून आले. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनी आमच्या महाराष्ट्राच्या वतीने आणि आम्ही आज मुंबईच्या पालघर जिल्ह्यापासून मुंबईपासून आज आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. आज महाराष्ट्रातून कोणाकोणातून आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून ह्या सगळ्याच्या वतीने आजचं उपोषण आज संतोषजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पडले आणि आज आम्हाला न्याय मिळेल आणि म्हणून आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत अशी आमची हार्दिक शुभेच्छा. आम्ही त्यांच्याशी पाठीशी राहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा. आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे ज्या आपल्या विविध मागण्या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संतोषजी आठवले साहेब या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुणजी मेढे साहेब, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योतिताई झरेकर, मुख्य संघटक लक्ष्मण कुंबळे, तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा महासचिव नितेश कुमार दीक्षांत व आपल्या महाराष्ट्रातून जे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे, या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा उपस्थित आपण हा यशस्वी लढा दिला त्याबद्दल या ठिकाणी सांगता समारोप होतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.